नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाजनको भरती 2025 ची अपडेट असणार आहे, तंत्रज्ञ टेक्निशियन ग्रेड 3। यामध्ये आज सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो की फायनल रिझल्ट कधी राहील आणि सामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर यावर काय उपाय राहील हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ आखरीपर्यंत बघा। तुमचे सगळे क्वेरीज मी इथे क्लिअर करणार आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जर क्वेरीज असल्यासही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जसं माहिती आहे की आता काही दिवसा अगोदर महाजनकोच्या थ्रू जे आहे ते रिझल्ट घोषित झालेला आहे। म्हणजे जे प्रशिक्षणार्थी होते, जसे प्रकल्पग्रस्त, CSR वाले आणि जे काही आणखी होते, त्यांना सुद्धा यांनी जे एक्स्ट्राचे जे गुण देणार होते ते विद्यार्थी मित्र त्यांनी प्रसिद्ध केले आहेत। आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की CSRला 301 या 302 जे आहे विद्यार्थी त्यांना 25-25 गुण देण्यात आले आहे आणि जे काही अदर प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी गुण दिलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर जे आता सामान्य विद्यार्थी आहे, सामान्य विद्यार्थ्याचं मनामध्ये होतं की त्यांचे कमेंट होते की सर आमच्यासोबत अन्याय झाला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे की तुमच्यावर तर अन्याय झाला आहे, पण तरीही एक तुम्ही आपली आशा पकडून चाला। तुम्हाला सांगून देतो, सर्वात पहिले रिझल्ट जो आता नोटीस आला होता त्यामध्ये त्यांनी क्लिअर केला होता की सप्टेंबरच्या तुम्हाला लास्टमध्ये तुम्हाला रिझल्ट हे लोक डिक्लेअर करतील। पण तरी विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगून देतो की हायकोर्टाची फायनल केस अजून झालेली नाही। त्यांच्यावर काही जी सुनवाई येईल त्या सुनवाईनंतर विद्यार्थी मित्रांनो आपण त्यावर काय येते, आणखी आता जे फायनल सुनवाई आहे हायकोर्टाद्वारे त्यावर समजेल विद्यार्थी मित्रांनो की त्यांना गुण जातील या नाही। यावरचे अजून फायनल डिसिजन हायकोर्टाचं यायचे आहे। हे जे मार्क्स आहे ते महाजनकोने प्रसिद्ध केलेले आहे, पण त्यांनी जे पहिले पेपरमध्ये जे जाहिरात दिली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं आम्ही सगळं काम जे आहे हायकोर्टाच्या अधीन राहून आम्ही तिथे पार पाडणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर अशा प्रकारची काही अपडेट आल्यास, हायकोर्टातून काही अपडेट आल्या तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। जसं त्याची काही सुनवाई आली तसं तुम्हाला सर्वात पहिले सांगण्यात येणार आहे। काही विद्यार्थ्यांसाठी ही खुशीची गोष्ट असू शकते, पण काही विद्यार्थ्यांसाठी हे थोडी नाराजगी विषय आहे। कारण जे विद्यार्थ्यांना फायदा भेटला आहे ते तर खुश आहे, पण जे विद्यार्थी सामान्य आहे, ओपन कॅटेगरीचे आहे, काही अदर कॅटेगरीचे जो सामान्य विद्यार्थीमध्ये येतात त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। आणि यावर आता जे फायनल रिझल्ट आहे तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला पाहायला भेटणार आहे। त्याच्या पहिलेच हायकोर्टाचं काही ना काही मधामध्ये तुम्हाला नोटीस जरूर पाहायला भेटणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, असं काही अपडेट आले तर मी सर्वात पहिले तुम्हाला सांगणार। आणि जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले आहेत ते तुम्ही जे PDF आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये भेटणार। तुम्ही तिथे जॉईन करून तिथे घेऊ शकता। त्याची लिंक सुद्धा मी बायोमध्ये देणार, ते जॉईन करून तुम्ही तिथून मिळवू शकता। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती। काही विद्यार्थी नाराज आहे, त्यांचे कमेंट होते, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तरी तुम्ही घाबरा नको, सामान्य विद्यार्थ्यांनी तुम्ही घाबरा नको। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सुद्धा काही ना काही इथे जे आहे काही ना काही उपाय यावर आपण इथे हायकोर्टाद्वारे काही ना काही निर्णय येईलच तुमच्यासाठी सुद्धा। तर विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट होती। अशा प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।